अकोल्यात मतदानाचा टक्का जो आहे तो 2% वाढला आहे. याच वाढलेल्या टक्क्याचा फायदा नेमका कोणाला होईल? आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील. दादा, जो मतदानाचा टक्का वाढला त्याचा फायदा नेमका कोणाला होईल? निश्चित यावेळेस जो मतदानाचा टक्केवारी वाढलेली आहे त्याचा फायदा निश्चित यावेळेस महाविकास आघाडीला होईल. आणि एक तर महाविकास आघाडीने खूपच जास्ती मेहनत केली तुम्ही पाहिलेलं होतं. मग ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, आमचा पक्ष काँग्रेस असो, सगळ्यांनी खूप मेहनत केली. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आमच्या मिटिंगा, सभा, त्या सभांचा एकदम असा धडाका होता. लोक उत्स्फूर्तीने त्या सभेला आले. त्याच्यानंतर जर तुम्ही अभ्यास केला की जे इलाके जिथं पहिले म्हणजे लोक म्हणत होते किंवा हे बीजेपीचे बहुबल इलाके आहेत, त्याच एरियामध्ये पर्सेंटेज कमी आहे. त्याचं टक्केवारी वाढली पण इकडे कमी आहे. म्हणजे याचाच अर्थ याचा फायदा काँग्रेसला झालेला आहे, हे निश्चितच. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी डॉक्टर अभय पाटील गॅरंटी किलर ठरतील. एकंदरीत कालचे जे पूर्ण खेड्यापाड्यातनं प्रत्येक गावातनं जे काही सर्वे घेतले, लोकांचे जे अंदाज घेतले, असा निगेटिव्ह रिपोर्ट कुठूनही आलेला नाही. म्हणजे कोणत्याच व्यक्तीकडे आणि सर्व पक्षीय लोकांनी आणि सर्व जातीय धर्माच्या लोकांचं एक म्हणणं आहे की बा यावेळेस महाविकास आघाडीची सीट निघणार, असं बहुतेक सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि कोणताही आता लोक आता समजा सांगतात हे, पण असं जवळपास 100% लोक हे सांगतायत की प्रतिसाद चांगला होता म्हणून. साधारणतः मताधिक्याची अपेक्षित आहे तुम्हाला? म्हणजे मला वाटतंय की महाविकास आघाडी 5 ते 5.5 पर्यंत जाईल असं मला वाटतं आहे. इतकं मताधिक्य भेटेल त्यांना. म्हणजे साधारणतः लाखभराचं मताधिक्य तुम्हाला सध्या अपेक्षित आहे? जास्ती अपेक्षित आहे यावेळेस. त्याच्यापेक्षा जास्त येईल मला वाटतं मतदान. एक तर लोकांनी खूप यावेळेस जर तुम्ही पाहिलं असेल की लोकांमध्ये मतदानाचा उत्साह होता. लोक सकाळी 7 वाजेपासून त्याच्यात होते. मला वाटते अजूनही थोडंसं काही लग्नाची ती दाट नसती तर मला वाटतं टक्केवारी ही 69-70 पर्यंत गेली असती. पण लग्न बाकीच्या गोष्टी नंतर दुपारच्या नंतर ऊन खूप वाढलं, तर त्याच्यामुळे थोडीशी कमी झाली तरी ती वाढलेली आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. या निवडणुकीदरम्यान काही वेळा तुम्हाला धमक्या आल्या की माहिती जी आहे ती समोर आलेली आहे, आणि त्या कशा प्रकारच्या धमक्या तुम्हाला आल्या? मी बरेच माझ्या दवाखान्यातील काही स्टाफला, डॉक्टर लोकांना, काही व्यापारी मंडळीला, काही कार्यकर्त्यांना जे माझ्याशी जुळले होते त्यांना, त्याच्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षाने त्या माझ्यावर खूप दबाव तंत्र केलं गेलेलं, काही धमक्या आल्या, बरंच काही घडलेलं आहे इथं अकोल्यामध्ये यावेळेस. व्यक्तिगत टीकाटिप्पणी खूप झाली माझ्यावर यावेळेस. पण निश्चित आम्ही ठरवलं होतं की संयम धरून ठेवायचं, संयम आणि काम करायचं. आणि आम्ही आमच्या टार्गेटवर फोकस होतो. म्हणजे आम्हाला आमचं जे ध्येय होतं, जे लक्ष होतं, जे आमचं उद्दिष्ट होतं, आम्ही त्याच्यावर फोकस होतो. आम्हाला बाकीच्या गोष्टी आम्ही काही लक्ष दिलं नाही. आता असे काही वेगवेगळे प्रिन्सिपल्स आम्ही बनवून ठेवले होते की ज्या माध्यमातून इलेक्शन लढायचं. त्यातलं एक आमचं होतं की सिलेक्टिव्ह इग्नोरन्स. म्हणजे आमचं जिंकण्याचं टार्गेट सोडून बाकीच्या गोष्टी इग्नोर करायचे हे आम्ही पहिलेपासूनच ठरवलं होतं. मास्टर माइंड कोण आहे या सर्व गोष्टी मागतात तुम्हाला कोण वाटतं? आता कसं आहे ते त्याच्या खोलात तर काही मी पडलेलो नाही आहे. आज वातावरण पॉझिटिव्ह आहे. आज वातावरण पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या गोष्टीत फार कमी पडलो नाही. पण समाजाला एकंदरीत समजून चुकलं आहे की या पद्धतीचं राजकारण कोणी केलं, कोण करतं आहे, कोणापासून लोकांना इथं समाजामध्ये त्रास आहे. मग ते डॉक्टर असो, इंजिनियर असो, व्यापारी असो, बिल्डर लॉबी असो, सगळ्यांना कुठं कुठं त्रास होतो, काय होतो. आज गावातल्या सगळ्याच लोकांना त्रास आहे इथं. तर हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. तर त्याच्यावरून बहुतेक लक्षात येऊन जाईल सगळ्यांना की काय होतं. मतदारसंघात एक जी बदलाची जी सुप्त लाट आहे आणि या सुप्त लाटेच्या भरोशावर आपण विजयी होऊ, आणि हा विजय जो असेल तो लाखाच्या वर असेल असा विश्वास जो आहे डॉक्टर अभय पाटील यांनी व्यक्त केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.